नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत गरम गरम मस्त कांदा भजी। बाहेर पाऊसही चालू आहे आणि काहीतरी गरम खाण्याची इच्छा झाली आहे। मुलांनी सांगितलं मम्मी आज कांदा भजी कर ना, त्यासाठी मी कांदा भजी बनवणार आहेत व त्यात पाणी न वापरता बनवणार आहे। चला तर बघूया। कांदा भजी बनवण्यासाठी इथे अशा प्रकारे बारीक मस्त कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला। कांद्यात आपण मीठ टाकून ठेवू म्हणजे कांद्याला पाणी सुटेल व मळताना आपल्याला पाणी वापरायची गरज नाही राहत। असे छान मस्त आपल्याला कांदा असा कुस्करून घ्यायचा आहे हाताने। मीठ सगळ्या कांद्याला लावायचं आहे। 5 मिनिटं आपण कांदा झाकून ठेवू म्हणजे पाणी सुटेल कांद्याला। आपण थोडे तांदळाचे पीठ टाकू म्हणजे भजे छान आपले कुरकुरीत मस्त येतात। बेसन पीठ आपण लागता टाकायचं आहे। कांदा भजीला बेसन पीठ आपल्याला जास्त लागत नाही। थोडा ओवा टाकायचा आहे। लाल तिखट टाकायचं आहे। मीठ थोडं कमीच टाकायचं आपल्याला, आपण आधी मीठ टाकलेलं आहे कांद्यामध्ये। पीठ मळताना आपण तेलाचं मोहन टाकणार आहोत, सोडा वापरायचा नाही आपल्याला। असं छान एकजीव करायचं आहे। पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण कांद्यात जे पाणी होतं ना त्यात पीठ मळलं जातं आपलं। अशा पद्धतीने पाणी न वापरता पीठ आपलं मळलं गेलेलं आहे। तेल तापलेलं आहे। भजे अशा प्रकारे आपल्याला सोडायचे आहेत। हे भजे गोल आकार नाही आहेत, असेच सोडायचे आपल्याला। भजी तळताना गॅस मोठा नाही ठेवायचा जास्त, म्हणजे भजे जास्तच आपले जळून जातात। मध्यम गॅसवर आपल्याला मस्त असे छान असे खरपूस तळायचे। भजी तळत असताना मस्त खमंग असा वास सुगंध सुटलेला आहे। भजी तळली गेली आपली, आता मस्त काढून घेऊ आपण। मस्त गरमागरम कांदा भजी आपली तयार आहे। त्याच्यासोबत मस्त मसालेदार चहा आणि भजे अजिबात तेलकट नाही आहेत आणि मस्त कुरकुरीतही झालेले आहेत। तुम्ही करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। या तर सर्वांनी चहा व भजे खायला।